नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी वैशू स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे 40 प्रश्न बघणार आहोत. आणि तसेच या अगोदर मागील भरतीमध्ये यातील बरेच प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यामुळे संपूर्ण प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही कोणताही प्रश्न स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न 01. संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, 21 सप्टेंबर. प्रश्न 2. जमीन महसूल गोळा करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोणाची नेमणूक केली होती? तर याचे उत्तर आहे पर्याय 4, दत्ताजी वाकणीस. प्रश्न 3. नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि गायक या नावाने परिचित आहेत. तर याचे उत्तर आहे पर्याय 4, बालगंधर्व. प्रश्न 4. लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी भूकंप केव्हा झाला होता? तर याचे उत्तर आहे पर्याय 4, 1993 साली. प्रश्न 5. जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, नॉर्मन बोरलॉग. प्रश्न 6. खालीलपैकी कोणाला अनाथांची आई म्हणून ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, सिंधुताई सपकाळ. प्रश्न 7. मोबाईलचा वापर करून ई-मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, बिहार. प्रश्न 8. टायगर क्लॉ हवाई दलाचा सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, भारत अमेरिका. प्रश्न 9. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, जपान. प्रश्न 10. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, मिस क्लार्क वसतिगृह. प्रश्न 11. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास म्हणतात? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, शिवाजी सागर. प्रश्न 12. जर संसदेने केलेला एखाद्या कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, अल्ट्रा विरस. प्रश्न 13. भोपाळ दुर्घटनेस खालीलपैकी कारणीभूत असणारा वायू कोणता आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 4, मिथाइल आयसोसायनेट. प्रश्न 14. मे 2025 मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी कोणास देण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, नीरज चोप्रा. प्रश्न 15. उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी वकिलीचा किमान किती वर्षांचा अनुभव आवश्यक आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, 10 वर्ष. प्रश्न 16. जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी किमान वयोमर्यादा सरळ सेवेसाठी किती असते? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, 35 वर्ष. प्रश्न 17. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला देण्याबाबतसाठी शासनाने अग्रक्रम प्रस्ताव मांडला होता. तर याचे उत्तर आहे पर्याय 2, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण. प्रश्न 18. लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, दुसऱ्या. प्रश्न 19. अस्पृश्यता निवारक परिषद ही अस्पृश्यताविषयी पहिली परिषद 1918 साली मुंबई या ठिकाणी कोणी भरवली होती? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, महाराजा सयाजीराव गायकवाड. प्रश्न 20. आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, बैजयंत जय पांडा समिती. प्रश्न 21. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, घटनात्मक उपायांचा हक्क. प्रश्न 22.
महाराष्ट्राचा 2025 ते 26 अर्थसंकल्प विधान परिषदेत कोणी सादर केला? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, आशिष जयस्वाल. प्रश्न क्रमांक 23. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यास म्हणतात. तर याचे उत्तर आहे पर्याय 3, आर्द्रता. प्रश्न क्रमांक 24. द्रव्य पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, हायड्रोमीटर. प्रश्न 25. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, कॅनडा. प्रश्न 26. हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. तर याचे उत्तर आहे पर्याय 1, राज्यपाल. प्रश्न 27. कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांमधील संघर्षाचे कारण ठरले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 4, तामिळनाडू आणि कर्नाटक. प्रश्न 28. सागरमाथा नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य बनोद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, नेपाळ. प्रश्न 29. सिंहगडाच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नियुक्ती केली होती? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, तानाजी मालुसरे. प्रश्न 30. माथेरान, म्हैसमाळ व गगनबावडा हे महाराष्ट्रातील आहेत. तर याचे उत्तर आहे पर्याय 3, थंड हवेची ठिकाणे. प्रश्न 31. उच्च न्यायालयाचे अभिलेख न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून स्थान कोणत्या कलमात दिले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, कलम 215. प्रश्न 32. भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी खालीलपैकी कोण होता? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, वास्को द गामा. प्रश्न 33. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, ठाणे. प्रश्न 34. महाराष्ट्राच्या धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या या क्षेत्रामधील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार मिळाला. तर याचे उत्तर आहे पर्याय 4, समाजकार्य. प्रश्न 35. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, मनोज नरवणे. प्रश्न संख्या 36. छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी ग्रंथ लिहिला. तर याचे उत्तर आहे पर्याय 2, आज्ञापत्र. प्रश्न संख्या 37. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड या दिवशी करण्यात आली. तर याचे उत्तर आहे पर्याय 2, 29 ऑगस्ट 1947. प्रश्न 38. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात आली होती? तर याचे उत्तर आहे पर्याय 4, 1935चा कायदा. प्रश्न 39. नर्मदा नदी आणि तापी नदी या नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, अरबी समुद्र. प्रश्न 40. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात होणार आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय 4, अहमदाबाद.